नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. 15 ऑगस्टच्या निमित्त सर्वांना अगदी खूप खूप शुभेच्छा. तर मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय घरी आल्यानंतर आरोहीला विचारतो की काय गं आरोही, तू कुणाला मिठी मारली होती? आणि तेवढ्यात लगेच आता तिथे इरावती आत्या येते. इरावती आत्या लगेच म्हणते की काय गं आरोही, अगं कुणाला मिठी मारली होती? आणि असं म्हणजे शाळेत कोणीही जरी तुला भेटले तर तू असं मिठी मारशील का? असं कोणत्याही बाईला तर तू मिठी मारली आणि त्या बाईने जर कंप्लेंट केली आणि तर तुझ्या बाबांचा जॉब गेला तर मग काय करायचे? तेव्हा मात्र आता लगेच इरावती रागानेच सर्व आता आरोहीला बोलत असते. तर अक्षय म्हणतो की आत्या हे बघ, अगं मी समजावतो ना तिला. तर इरावती आत्या म्हणते की अरे तिला सुद्धा समजलं पाहिजे की म्हणजे रागाने जर बोललं तर अगदी तिच्या लक्षात राहील. तर अक्षय म्हणतो की नाही आत्या, मी समजावतो. आणि हे बघ, कदाचित आपण तिला सांगण्याचं लक्षातच राहून गेले असेल आणि म्हणूनच तिला कळले नसेल. आपणच तिला सांगायला हवे होते. त्यावर तर इरावती म्हणते की अरे कळले का तुला अक्षय? अरे जर कोणीतरी तिच्या हाताला धरून घेऊन गेले असते आणि ते फुगेवाल्यासारखा जर कोणी घेऊन गेले असते तर मग आपण काय केलं असतं? अरे अक्षय, ती बाई कोण होती? तर अक्षय सांगतो की ते शाळेचे जे काही व्यवस्थापक आहे ना, अण्णा यांची ती मुलगी आहे. अण्णा साहेबांची मुलगी आर के मॅडम त्या होत्या. आणि आरोहीने आर के मॅडमलाच मिठी मारली आणि त्यांनाच ती आई म्हणाली. तर आता लगेच इरावती म्हणते की अरे देवा. तर आरोही म्हणते की ती आई होती परीच्या ड्रेसमध्ये. आई होती, ती परीसारखी दिसत होती म्हणून मला असं वाटलं की तीच माझी आई आहे म्हणून. ती आकाशातून खाली आली होती. अरे बाबा, ती माझ्यासाठी आली होती म्हणून मी तिला आई म्हणून मिठी मारली. त्यानंतर आता इकडे पाटील मॅनेजर आहे. तर ते रमाची जी काही आता ह्या 15 ऑगस्टला जी कल्पना आहे तर त्याबद्दल आता लगेच खुश होतो आणि म्हणतो की मॅडम खरंच तुम्ही छान अशी कल्पना सांगितली आणि आता मात्र अगदी सहकुटुंबासह अगदी आपले जे काही मुलं आहे तर त्यांना आपले आई वडील त्या दिवशी भेटतील. निवांत असे ते एकमेकांशी गप्पा करतील. त्यामुळे आता हा जो काही आपला निर्णय झालेला आहे तर लगेच मी आता सगळ्या म्हणजे वर्गामध्ये नोटीस लावतो आणि या 15 ऑगस्टला जे आपण कार्यक्रम घेणार आहोत तर मी ते लगेच जाहीर करतो. आलोच असे बोलून आता पाटील लगेच कामाला लागतात. तर साई आता खुश होतो. त्यावर तर साई लगेच आता रमाला म्हणतो की हे बघा आर के मॅडम, मला एक प्रश्न पडलेला आहे की शाळेमध्ये जे असे दुर्दैवी मुलं मुली आहेत तर त्यांना आई वडील नाही तर त्यांचं काय करायचं? त्यावर आता रमा लगेच सांगते की हे बघा, ते ज्यांच्याबरोबर राहतात ना त्यांच्या फॅमिलीमधून कोणीतरी एकाला तरी चालेल तर त्यांच्याबरोबरच ते अगदी धावतील असे आता रमाने ठरवलेले असते. एकमेकांचा हात धरून एकमेकांची साखळी करून ते एकत्र पळतील, एकमेकांचा हात न सोडता. तेव्हा आता साई म्हणतो की आय एम सॉरी, खरंच हे मला कळते, परंतु यामागे मात्र तुमचं काहीतरी वेगळंच असं उद्दिष्ट आहे. तर कारण मुद्दाम आता आरोहीने जे रमाला अगदी आई म्हणून हाक मारलेली असते तेव्हापासून आता रमाच्या मनात अगदी तिच्याविषयी प्रेम अगदी म्हणजे झालेले असते. रमाचं मन काही स्थिर नसते, तिला सारखी आरोहीची आठवण येत असते. म्हणून ती आता आरोहीसाठी हा जो काही नियम म्हणजे 15 ऑगस्टच्या निमित्त कार्यक्रम तिने ठेवलेला आहे म्हणून तो ठेवलेला असतो आणि साई ते ओळखतो. त्यानंतर आता ह्या इरावतीला टेन्शन येते. इरावती आता स्वतःच्या मनात म्हणत असते की नक्की आता ह्या मुलीला काय आपण नव्याने समजावणार आहोत. आणि ह्या आरोहीने जर हट्ट धरला की आई पाहिजे तर आपण काय करणार आहोत? कुठून आपण तिच्यासाठी आई आणणार आहोत? त्यानंतर आता अक्षय आरोहीला परत अगदी प्रेमाने समजवायला जातो. तेव्हा आता अक्षय आरोहीला म्हणतो की हे बघ, आपल्याला फक्त एकच आई असते. जी आई आपल्याला जन्म देते ना तीच आपली आई असते, बाकी कुठलीही आई नसते, हे लक्षात घे बाळा. अगं परीचा ड्रेस घालून तुझ्यासमोर कोणीतरी आले तर पटकन तू तिला अगदी आई म्हणायचं नाही बाळा, असे करायचे नाही ग. मी तुला असं गमतीत म्हणालं होतं की ती परी आली आणि ती अगदी डोंगराच्या पलीकडे तिकडे पाचगणीला उतारली, हे सर्व मी तुला गमतीत सांगितले होते ग बाळा. आरोही शांतपणे आता ऐकत असते. अक्षय तिला म्हणतो की अगं कळते का बाळा मी तुला काय म्हणतो? उद्या जर आणखीन एखादी अशी वेगळीच बाई असेल आणि ती परीचा ड्रेस घालून तुझ्या समोर आली आणि तुला आई असं म्हणजे ती वाटली आणि ती तुला खरंच माझी मुलगी आहे असं जर म्हणाली आणि चल तू माझ्याबरोबर, मग तू तिच्यावर विश्वास ठेवशील का? तू तिच्यासोबत जाशील का? अगं तिने जर तुला पळून नेले तर मग तुझ्याशिवाय तुझा बाबा काय करेल याचा विचार तू केलास का बाळा? त्यामुळे हे बघ, असा कुणावर विश्वास ठेवायचा नाही आणि उगाच असं कुणाला आई म्हणायचं नाही बाळा.
त्यावर आता आरोही म्हणते की अरे पण माझी आई कशी होती, ती कशी दिसायची याबद्दल सांगणार आहे बाबा, नाहीतर तिचा फोटो तरी दाखव एखादा. त्यानंतर आता इरावती तर लगेच आता ह्या दोघांचं बोलणं ऐकून आता मनामध्ये म्हणते की जर अक्षय बोलून गेला आणि जर खरंच ही अगदी हिने फोटो बघितला आणि हिच्या आईला जर हिने शोधून आणले तर मग काय करणार आपण, ही तर हट्ट सोडणारच नाही. त्यापेक्षा असं काही होणार नाही. परंतु इरावती अगं तुला स्वतःला सावध राहावं लागेल, नाहीतर हातातील डाव असा सहजपणे निष्ठून जाईल. त्यानंतर आता इकडे अण्णासाहेब आपल्या कॅबिनमध्ये काम करत असतात. तेवढा तेथे साई येतो. आता फाईल वगैरे चेक करत असताना एक फाईल ते साईच्या हातात देतात आणि म्हणतात की हे बघ साई, ही फाईल आहे तर तू चेक करून घे. परंतु अण्णा मात्र जे काही बोलत आहे त्याकडे साईचं लक्षच नसते. साईला असं वाटतं की नक्कीच दुसरेच काहीतरी काम सांगितले म्हणून तो जायला निघतो. तर अण्णा पुन्हा म्हणतात की साई पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की काय अण्णा, तुम्ही नक्की काय म्हणालात. अण्णा म्हणतात की अरे ही फाईल मी तुझ्या हातात घे म्हटलं. तेव्हा आता साई सॉरी बोलतो. तर अण्णा विचारतात की अरे साई काय झाले, अरे तू नॉर्मल नाही आणि हे बघ तुला जर मला काही सांगण्यामध्ये जर अवघड वाटत असेल तर प्लीज तू मला शेअर करू शकतो. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा अण्णासाहेब, रमा त्यांचा भूतकाळ नाही विसरू शकणार आणि अर्थात हे बघा मी समजू शकतो की त्या एक आई आहे आणि त्या मला एक पती म्हणून कधी स्वीकारू शकणार नाही. परंतु मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की 7 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत पण कधी सुद्धा मी त्यांच्या मनामध्ये एवढीशी सुद्धा माझ्यासाठी जागा नाही निर्माण करू शकलो. याचं तर साईला खूप दुःख वाटत असतं. त्यावर आता साईचे हे बोलणे ऐकून अण्णांना तर अगदी खूप हसायला येते. अण्णा हसत असतात. त्यावर आता अण्णा अगदी हसून म्हणतात की अरे साई तू मला सांग बरं, तिच्या मनामध्ये तू एवढीशी जागा कशी निर्माण करणार बरं. तू तर तिला अजून सुद्धा अहो आरके मॅडम असे म्हणतो. तुमच्यातील जी काही फॉर्मॅलिटीज आहे तीच अजून कंप्लीट झालेली नाही आणि तू जर सतत तिला असं अहो जावं करत राहिला तर तुमच्यामध्ये आपलेपणा कसं निर्माण होईल बरं. जोपर्यंत तू तिला अगरमा असं म्हणत नाही तोपर्यंत तुमच्यातील ही फॉर्मॅलिटीज आहे तर ती कमीच होणार नाही. आपुलकी तर ही दूरची गोष्ट आहे. तेव्हा आता साई म्हणतो की नाही अण्णासाहेब मला नाही असे वाटत. मग तुम्ही सांगा की मला आणखीन काय करू मी तिच्यासाठी, की हे केल्याने ते होईल, ते केल्याने हे होईल, मला सांगा की नक्की मी काय करू ते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अरे तू एक असा तिला जोक सांग म्हणजे ती खूप हसेल. आणि परत साईलची गंमत करून म्हणतात की अरे साई काय काय ते तुझं हे काय माझ्याकडे बघतोस, अरे तू तिला जोक सांगणार आहे का, माझ्यासारखे फालतू जोक तू तिला सांगणार आहेस का. अरे ती आणखीन तुझ्यापासून लांब जाईल, जवळ तर येणार नाही परंतु लांब जाईल. म्हणून अण्णांना फारसे हसू येतात. अण्णा आता हसत हसत म्हणतात की हे बघ साई, अरे खरंच तुम्ही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट मॅच आहात आणि हे खरं तर तिला सुद्धा माहिती आहे, तुला सुद्धा माहिती आहे. तर रमाने ते स्वीकारण्याची गरज आहे आता आणि हे सर्व रमाने स्वीकारण्यासाठी तुला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. नुसते प्रयत्न नाही बाळा, खूप जास्त प्रयत्न तुला करावे लागतील. तेव्हा आता समजले का असे बोलून अण्णा आता ती फाईल साईच्या हातात देतात आणि ही फाईल वाच, लक्षात राहील ना व्यवस्थित मी काय म्हटलं ते. आणि अण्णा खूप असे हसतात. तर साई म्हणतो की खरंच थँक्यू आणि साई आता बाहेर निघून जातो. त्यानंतर आता अक्षय घरी येतो. तर इरावती त्याला कॉफी देत आता आरोही समोर अभ्यास करत असते. तर आता तिच्याकडे लक्ष देत म्हणते की अक्षर आणि आता अक्षयला कॉफी देते आणि माझा मोबाईल कुठे आहे बघितलंस का म्हणून शोधत असते. तर समोर तिला तिचा टेबलवर मोबाईल दिसतो. तेव्हा इरावती तिथे समोरच बसते. तर आरोही आता तिच्याकडे बघते आणि अक्षयला विचारते की बाबा अरे माझी आई कशी होती रे, तिचा फोटो मला दाखव ना प्लीज. तर इरावती आता त्या दोघांकडे बघत आपल्या हातावर काहीतरी आकडे मोजत असते. तर अक्षय मात्र आता चिडतो कारण इरावतीने जी कॉफी आहे तर त्यात अगदी ते औषध मिक्स करून दिलेले असते. अक्षय म्हणतो की अगं पुन्हा तेच का आरू, मी तुला एकदा सांगितले ना, अगं वर गेलेली माणसे ही परत येत नसतात, कळत नाही का तुला, इतकी लहान आहेस का तू. त्यावर आता तरी सुद्धा आरोही अगदी घाबरतच म्हणते की अरे बाबा ती स्टार झालेली आहे, ती खाली आलेली आहे. तेव्हा अक्षयला आणखीनच राग येतो. जोरात तो कप आहे तर तो टेबलवर अगदी आपटून देतो आणि आरोहीकडे येतो. आरोही बिचारी खूप घाबरते, अगदी डोळे झाकून ती आता तिथे बसलेली असते. तेव्हा अक्षय आता इतका चिडतो आणि म्हणतो की आरो मी तुला एकदा सांगितलं की ह्या सर्व काही परिकथा असतात, खरं काही नसते, परत तेच विषय काढत असते, तू इतकी लहान आहेस का आता. अगं मी तुला सांगितले ना तुझी आई परत नाही येणार, एकदा गेलेली माणसं परत येत नसतात म्हणून. आणि जर तू यापुढे आईचं नाव काढशील, तिचा विषय काढशील तर खबरदार, मी तुला सांगून ठेवतो यापुढे तिचं नाव घ्यायचं नाही आणि जर तू ऐकले नाही तर मग बघ मी काय करतो ते.
तेव्हा आता आरोही खूपच घाबरते. तर आता इरावती मुद्दाम लगेच म्हणते की अक्षय, अरे ते छोटंसं बाळ आहे, तू कशाला इतका रागवतोस. तेव्हा आता अक्षय खूप चिडतो. अक्षय आता इरावतीचं नाही ऐकत आणि इरावतीला तर हेच हवं असतं, म्हणूनच ते आता अक्षयला चिडवण्यासाठी हे सर्व करत असते. अक्षय इतका चिडतो आणि म्हणतो की परत परत तेच तेच, सारखं सारखं आई कुठे, आई कशी दिसते, ती कुठे आहे असं विचारत असते. असे बोलून अक्षय आता लगेच आतमध्ये जायला निघतो. तर इरावती म्हणते की अरे अक्षय अक्षय, किती चिडचिड करशील रे तू. अक्षय लगेच आता आपल्या रूममध्ये रागाने निघून येतो आणि त्याला अगदी तेथे सुद्धा रूममध्ये आल्यानंतर खूपच टेन्शन येते. तेव्हा आता इरावती रागानेच आता ह्या आरोहीला म्हणते की काय ग ए आगाऊ टिकली, तुला एकदा सांगितलं ना मी बाबासमोर त्या तुझ्या आईचं म्हणजे त्या रमाचं नाव घ्यायचं नाही म्हणून. मग एकदा सांगितलेलं तुझ्या लक्षात राहत नाही का? बघितलंस का बाबा किती चिडचिड करतोस म्हणून. मला तर असं वाटतं की नक्की तू त्याला सीमा आजीसारखं वेडं करून टाकणार आहेस. चल तुझं काम कर. आणि त्या कॉफीच्या कपाकडे बघत असते आणि आता खूप खुश होत असते, कारण हे सर्व तर हिचंच प्लॅनिंग असतो अक्षयला चिडवण्यासाठी. तेव्हा आता अक्षयची शुगर वाढल्यानंतर त्याला खूप त्रास होत असतो, अगदी टेन्शन सुद्धा खूप येते आणि त्यामुळे त्याची अशी अवस्था होत असते. जेव्हा तो स्वतः रूममध्ये येतो तेव्हा त्याला खूप पश्चाताप येत असतो. तेव्हा इतकं जे काही ते पांघरून वगैरे आहे तर तो बाजूला फेकत म्हणतो की का मी माझ्या मुलीवर इतकं चिडत असेल, त्या बिचारीचं काय दोष आहे, का मी तिच्यावर इतकं चिडतोय. आणि खरंच मला स्वतःला सुद्धा हेच कळत नाही की मी असं का वागतो ते. मात्र माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली, परंतु मनातून मात्र काही जात नाही. म्हणून अक्षयला आणखीनच चिडचिड सुद्धा येते आणि आरोहीवर रागवलेला पश्चाताप सुद्धा होत असतो. त्यानंतर आता इकडे आरोही एकटीच आता तिथे सोफ्यावर बसलेली असते आणि जेव्हा ती परी म्हणजे ती रमा बनून परी तिच्यासमोर आली होती तेव्हा आता घट्ट अशी मिठी आरोहीने तिला मारली ते क्षण आता आरोहीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि सारखी सारखी तिला त्या क्षणाची आठवण होत असते. आणि एक क्षण रमाला सुद्धा तेच वाटलेलं असतं की माझीच मुलगी आहे आणि रमा रडतच आता तिला हे सर्व विचारत असते की खरंच तुम्हाला कसं शोधलं, कुठे होतीस तू आणि तुम्हाला ओळखलं की मी तुझी आई आहे म्हणून. असे आता एक क्षण तिला जेव्हा वाटलं तेव्हा आरोहीला त्या क्षणाची सुद्धा आठवण होते. तर आणि अक्षय सुद्धा आता तिच्यावर जे काही रागवलेलं आहे की तुला एकदा सांगितलं की वर गेलेली माणसं परत येत नसतात, तुला आई नाही हे तू अगदी स्वीकार. परत या घरामध्ये तुझ्या आईचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि विषय सुद्धा घ्यायचा नाही. जर तू विषय घेतला तर माझी म्हणजे जे काही अगदी वाईट कोणी नसेल, खबरदार जर तू तिचं नाव घेशील तर. या सगळ्याचा आता आरोही बिचारी एकटी विचार करत असते. तेव्हा मात्र आता लगेच पार्थ आणि तारा मुद्दाम इरावतीने सांगितल्याप्रमाणे आता आरोहीला अगदी रमा तिच्या मनातून कायमची निघून गेली पाहिजे म्हणून आता रमाबद्दल वाईट बोलायला आता आरोही समोर येतात. तेव्हा आता तारा विचारते की काय रे, अरे पार्थ रमा मामी कसे होते रे. तेव्हा आता पार्थ म्हणतो की रमा मामी ते कसे अगदी वेड्यासारखं राहत होती, अगदी ते केसांचे 2 असे वेण्या घातलेली आणि तिच्याकडे अगदी पैसे नसायचे, गरीब होती आणि झिरो, अगदी एकही शब्द तिला इंग्लिशचा येत नव्हता. तीच ना रमा काकू, आणि ती मॅडम कुठे, रमा काकू कुठे. तेव्हा आता तारा विचारते की अरे तू आर.के. मॅमला बघितलं आहेस का. तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की हो नाही, मी नाही बघितलं, परंतु हे बघ अगं मॅडमचा क्लास कुठे आणि त्या रमा काकूचा क्लास कुठे, दोघींची तुलना होईल का. त्या मॅडम रमा काकू कसे असू शकतात, हे सर्व इम्पॉसिबल आहे. तेव्हा आता तारा लगेच म्हणते की हो ट्रू. तेव्हा आरोहीला खूप असा राग येतो. आरोही लगेच रागाने उठते. आरोही लगेच त्यांच्या जवळ येते आणि त्या दोघांना म्हणते की हे बघा मी तर परीला आई म्हणाले आणि ती परीच माझी आई असेल म्हणून ती परी बनून आली होती. आणि हे बघा त्या जरी नसतील ना तरी सुद्धा मी माझ्या आईला शोधून काढेल. माझी आई गरीब असेल, तिला इंग्लिश बोलता येत नसेल, म्हणून काय झालं, आई ती आईच असते. तेव्हा हे दोघे तिच्याकडे बघून हसत असतात आणि रागाने त्या दोघांकडे बघत म्हणते की हे बघा मी माझ्या आईला नक्की शोधून काढेल आणि रागानेच त्यांच्याकडे बघत असते. परंतु हे दोघे डोक्याला हात लावतात आणि अगदी वेडी आहेस म्हणून अगदी तिच्यावर हसत तेथून निघून जातात. आरोहीला त्यांचा रागच आलेला असतो. त्यानंतर आता सकाळ होते. तर इकडे अण्णासाहेब यांच्या संस्थेमध्ये आता अण्णासाहेब आपल्या कॅबिनमध्ये साईला बोलावून घेतात आणि म्हणतात की हे बघ मी तुला मुद्दामच बोलावून घेतले, कारण आपल्या संस्थेचा जो कार्यक्रम आहे तर तो जवळ येतोय आणि जे आपले देवधर आहे ना ते आपले कॅन्टीनचं सर्व काही काम सांभाळतात, ते नवीन आहे, त्यामुळे त्यांना आपले हे जे काही कार्यक्रम आहे त्याबद्दलचा काही अनुभव तर नाही. आणि जर त्यांना काही लागले तर तू अगदी लक्ष ठेव आणि जर काही मदत लागली तर त्यांना नक्की मदत करा. म्हणजे हे बघा
ते सगळं काही उत्तमच करतात. त्यांचे पदार्थ हे बनवलेले मुलांना फार फार आवडतात. परंतु आता कसं ह्या कार्यक्रमाला मुलांचे पालकसुद्धा त्यांच्यासोबत येणार आहेत तर, आणि त्याच्यानंतर आपले माननीय खासदारसुद्धा येतील आणि इतर संस्थेचे जे काही संचालकसुद्धा येतील. त्यामुळे हा कार्यक्रम जरा मोठा असेल. त्यामुळे साई, मी तुला हे सांगतो की जर त्यांना काही मदत लागली तर तुम्ही प्लीज त्यांना मदत करा. त्यावर आता साई म्हणतो की हो मी आहे, मी स्वतः जातीने यामध्ये लक्ष घालेल. तर आता अण्णा म्हणतात की हे बघा, तसंही त्यांच्या हाताची चव तर खरंच खूप छान आहे आणि मुलं सुद्धा खूप खुश आहेत. त्यांनी जे काही पदार्थ बनवले ते अगदी मुलं आनंदाने खातात. अरे मी सुद्धा टेस्ट केला ना तुझ्या वाढदिवसासाठी जो केक त्यांनी बनवला होता. परंतु हे बघ, मला असं वाटलं की अचानक इतकी माणसं जर वाढली आणि इतक्या सर्व जास्त माणसांची करण्याची त्यांना सवय आहे की नाही हे आपल्याला नाही ना सांगता येणार. त्यामुळे पटकन असा त्यांच्यावर आपल्याला अंधविश्वास नाही टाकता येणार. आणि साई, हे बघ, तू जर त्यांच्या सोबत असशील तर त्यांना नक्की खरंच मदत होईलच. तेव्हा आता साई म्हणतो की यस, आणि हे बघा अण्णा, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना पाहिजे ती मदत करतो. त्यावर आता अण्णा खुश होतात आणि थँक्यू असं म्हणतात. तर आता साई तिकडे यायला निघालेलाच असतो. तर अक्षयची आता इकडे सगळी धावपळ सुरू असते. अक्षय आता त्याच्या हाताखाली असणारे त्या दुसऱ्या मुली आहे शेप म्हणून, तर त्यांना आता काकड्या वगैरे सोलायला पटकन घ्यायला सांगतो. आणि तेवढ्यात तेथे आता शशिकांत दारू पिऊन आलेला असतो. आता शशिकांतचे तर झोकांडे जात असतात. अक्षय, अरे अक्षय माझा बछड्या. अक्षय आता लगेच शशिकांतला बघून अक्षयला राग येतो. परंतु अक्षय आपल्या हातातील काम सोडतो आणि शशिकांतचा हात धरून विचारतो की येथे काय करतात तुम्ही, काय गरज होती तुम्हाला येथे येण्याची. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे खूप महत्त्वाचं आहे की मला दारू पिण्यासाठी काही पैसे हवे होते. त्यावर आता अक्षय रागवतो. अक्षय म्हणतो की हे बघा, येथे माझ्या कामाची जागा आहे आणि तुम्ही दारू पिऊन काय असं म्हणजे इथे काय करता, कशाला आले तुम्ही इथे, चला इथून बाहेर व्हा, म्हणून अक्षय त्यांना बाहेर काढून देत असतो. शशिकांत म्हणतो की अरे मला पैसे हवे होते. तर अक्षय म्हणतो की हे बघा, उद्या एकतर मोठा इव्हेंट या शाळेमध्ये आहे, त्याची सर्व तयारी आता माझी सुरू आहे आणि जर तयारी लवकर झाली नाही तर अगदी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे चला, मला डिस्टर्ब करू नका, निघा येथून, लगेच इथून चालते व्हा. आणि ते म्हणजे अक्षय शशिकांतच्या हाताला धरतो आणि त्याला बाहेर काढत असतो. आणि अक्षय आता असं म्हटल्यानंतर तेवढ्यात तेथे आता जे दुसरे मॅनेजर आहे कॅन्टीनचे, तर ते तेथे येतात. शशिकांतला बघतात. शशिकांत म्हणत असतो की अक्षय मला पैसे दे, पैसे हवे आहेत. तेव्हा आता लगेच ते वेचे विचारतात की हे कोण आहे. तर शशिकांत लगेच त्यांची अगदी गचंडी धरायला लागतो. आणि काय रे, काय विचारतो की मी कोण आहे, अरे मी तर तुला विकत घेईल, विकत. तेव्हा अक्षय शशिकांतचा हात बाजूला करतो आणि त्या मॅनेजरला म्हणतो की सॉरी, हे माझे वडील आहेत, तर मी यांना बाहेर सोडून येतो. तर शशिकांत हसतो आणि म्हणतो की अरे तू काही सोडशील, अरे मी तर जग फिरून आलेलो आहोत आणि मला कशाला बाहेर सोडतो. आणि अक्षय मात्र त्यांना धरून आता ओढतच बाहेर घेऊन जातो. शशिकांत अगदी बडबड करतच असतो दारूच्या नशेमध्ये. त्यानंतर आता इकडे आरोही आणि गोलू एकमेकांशी बॅडमिंटनचा खेळ खेळत असतात. तेवढ्यात आता गोलू हा आरोहीला म्हणतो की आरू, अगं मी दमलो. तर आरोही म्हणते काय रे गोलू, अरे तू इतक्यात दमला, चल आणखीन खेळूयात. तेव्हा आता गोलू म्हणतो की अगं आरोही, तुला माहिती आहे का, अगं म्हणजे जे मुलं आहेत ना शाळेमध्ये ते मला विचारत असतात की त्या आरोहीला आई नाही, तिला फक्त बाबा आहे, तिची आई कुठे गेली. आणि सगळेजण हेच बोलतात की तू आरके मॅडमला मिठी मारून आई बोलली म्हणून. आणि तेवढ्यात एका मुलीचा बॉल आरोही जवळ येतो आणि ती मुलगी आता आरोहीवर हसत असते की तूच आहेस ना ती की जिने आरके मॅडमला अगदी आई म्हणून मिठी मारली, म्हणून ती आता त्या आरोहीवर खूप असे हसत असते. आरोहीला राग येतो. तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं काय ग, तुला खरी आई नाही का. अरे अरे, आरके मॅडमला आई म्हणाली म्हणून ती खूप असे हसत असते. आरोहीला रागच येतो. आरोही आता मागे वळून बघते तर सर्व मुलं तिच्यावर हसत असतात. आरोही रागानेच आता तिच्याकडे अगदी म्हणते की काय बोललीस आणि तिचे केस ओढते. दोघीमध्ये आता खूप असे भांडण झुपलेले असते. तर गोलू ओरडत असतो की आरू नको. मुलगी सुद्धा आरोहीचे केस ओढत असते आणि आरोही तिचे केस ओढत असते. तर गोलू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता दोघी ऐकायला तयार नसतात. त्यानंतर आता इकडे जे कॅन्टीनमध्ये मॅनेजर आहे ते सर्व अगदी देखरेख करायला येतात आणि सगळ्यांना समजावत असतात. तेवढ्यात आता तेथे साई येतो आणि आता तो चव्हाण यांना विचारतो की हे बघा काय कशी तयारी चालू आहे. तर चव्हाण मॅनेजर म्हणतात की हो हो चालू तर आहे व्यवस्थित. साई त्यांना सांगत असतो की हे बघा ऐका, खूप मोठा कार्यक्रम आहे इव्हेंट आणि खूप मोठी अशी मंडळी कार्यक्रमासाठी येणार आहे, तर त्यामुळे कोणताही असा हलगर्जीपणा नकोय. तर आता चव्हाण म्हणतात की नाही सर, डोंट वरी. तर साई विचारते
विचारतो की ते शेफ देवधर कुठे आहे, ते कुठे गेलेत. तेव्हा चव्हाण सांगतात की ते बाहेर गेले. तर साई विचारतो की बाहेर गेलेत या कामाच्या वेळी, आता तर कामाचा वेळ आहे, असं करून कसं होईल आणि काही व्यसन वगैरे आहे का त्यांना म्हणून ते बाहेर गेलेत. तेव्हा आता चव्हाण म्हणतात की नाही सर, ऍक्च्युली ते तर खरंच गरीब आहेत आणि त्यांचे वडील आहेत ना, ते त्यांना पैसे मागायला इथे आले होते दारू पिऊन, आणि बिचारे ते देवधर त्यांच्या एकट्यावरच आता अख्ख्या कुटुंबाची ही जबाबदारी आहे. तर घरात 4 लहान पोरं, आई नाही, बाप असा दारुडा. तेव्हा आता साई म्हणतो की हो ते सगळं ठीक आहे, परंतु घरातील प्रॉब्लेम्स वेगळे आणि काम वेगळं, त्यामुळे असं इग्नोर करून आपल्याला नाही चालणार. तेव्हा आता चव्हाण म्हणतात की अहो सर, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, परंतु अहो बघा ना तुम्ही, तुमच्या डोळ्यांनी उद्याची सगळी तयारी त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेली आहे. तेव्हा आता देवधर त्यांच्याबद्दल खूप काही चांगलं सांगतात. तर साई लगेच म्हणतो की म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं त्यांचं कौतुक करतात, नक्की अशी काय जादू त्यांनी केलेली आहे तुमच्यावर, त्यामुळे तुमचे हे जे काही देवधर आहे ना सरांना तर नक्की भेटावेच लागेल. त्यानंतर आता अक्षय शशिकांतच्या हाताला धरतो आणि त्याला बाहेर घेऊन येतो. शशिकांत ओरडत असतो की अरे मला थोडेसे पैसे दे. अक्षय रागाने बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की काय चाललं तुमचं हे सर्व, पास करा, हात जोडतो मी तुमच्या समोर. आता अक्षय खूप चवताळलेला असतो आणि पास करा, मी हात जोडतो, कारण ही माझी कामाची जागा आहे, इकडे तुम्ही येऊ नका, इथे दारू पिऊन हे सगळं असं नाही करायचे. सगळं काही आपल्या हातातून गेलेले आहे, पैसे गेले, घर गेले, कंपनी सुद्धा बुडाली, तरी सुद्धा तुम्ही अजून स्वतःला बदलत नाही. तुमच्या सवय मात्र काही अजून सुटत नाही. दारू पिऊन तुम्ही येथे येतात आणि मला त्रास देतात. खरंच आयुष्यामध्ये 4 माणसं सुद्धा तुम्हाला जोडता आली नाही हो. 4 माणसं जर तुम्ही जोडली असती तर माणुसकी म्हणून ते तरी तुमच्या मदतीला आज आले असते, परंतु आता तुमच्यासोबत कोणीही नाही हे तुम्हाला कळते का. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे तू काही काळजी करू नको, सगळं वैभव मी गेलेलं परत आणणार आहे, लक्षात घे. असा डाव मी खेळतो, त्यासाठी मला थोडेसे पैसे दे, फक्त थोडेसे. तेव्हा आता अक्षय आपल्या खिशातून पैशाचा बंडल काढतो आणि त्यातून आता 100-200 रुपये देतो. तर आता शशिकांत म्हणतो की अरे हे रिक्षाच्या भाड्याला पैसे देतोस का, अरे पैसे मला खेळायला लागणार आहे, खेळायला दे, अरे माझ्या बछडा, अरे सोनू थोडेसे पैसे दे. तेव्हा रागाने अक्षय आता आणखीन काही बरेचसे पैसे देतो आणि जा इथून. तेव्हा आता शशिकांत लगेच खुश होतो, माझा बछडा, आणि आता अगदी नशेमध्येच ओरडत ओरडत तेथून अगदी मी उद्या परत येईल आणि बघ असे 100 नोटा मी तुझ्या पायाशी आणून ठेवतो. अक्षय म्हणतो की जा इथून, काही गरज नाही त्याची, आणि हात जोडतो परत येऊ नका. परंतु शशिकांत म्हणतो की नाही परत येईल, आणि तो तेथून निघून जातो. अक्षयला खूप असं टेन्शन येते. त्यानंतर आता साई त्यांची वाटच पाहत असतो. अजूनपर्यंत काही देवधर म्हणजे आतमध्ये आलेला नसतो अक्षय. तेव्हा आता साई वाट बघून कंटाळतो आणि त्या चव्हाणला विचारतो की काय, कुठे आहे तुमचे ते देवधर, कसं होणार काम. तेव्हा आता चव्हाण सांगतात की अहो ते येतीलच. आणि तेवढ्याच साईला एक असा फोन येतो. साई आता अण्णांबरोबर बोलत बोलत जायला निघतो, कारण अण्णांनी घाईने आता साईला बोलावलेलं असतं. साई लगेच म्हणतो की ठीक आहे मी येतो, आणि साई मात्र आता अक्षय येण्या अगोदर तेथून निघून जातो आणि त्या दोघांची आता समोरासमोर भेट होण्यावाचून आता राहते. साई गेल्या लगेच अक्षय आता येतो. अक्षय लगेच धावतच आलेला असतो आणि चव्हाणला म्हणतो की खरंच सॉरी बर का. तेव्हा आता चव्हाण म्हणतो की ठीक आहे, परंतु आत्ताच सर येऊन गेलेत. अक्षय विचारतो की कोणते सर, अण्णासाहेब. तर चव्हाण सांगतात की नाही हो अण्णासाहेब नाही, ते सर्व राहून द्या, मी तुम्हाला नंतर सर्व काही व्यवस्थित सांगतो, तुम्ही अगोदर कामाला लागा. आता इकडे आरोही आणि त्या ज्या मुलीत भांडण झालेले असतं, तर त्या दोघींना सुद्धा आता आर के मॅडमच्या कॅबिनमध्ये बोलावलेले असते. तर आर के मॅडम म्हणजे रमा आता दोघींना सुद्धा विचारतात की काय झाले होते. तेव्हा आता दुसरी मुलगी म्हणते की इने मला मारलं. तेव्हा आता रमा विचारते की आरोही तू का मारलंस तिला. तेव्हा ती मुलगी म्हणते की काही नाही, मी फक्त तिला एवढंच विचारलं की तू कोणाला सुद्धा आई का म्हणतेस, तर तिने मला लगेच मारलं. तेव्हा आता रमा त्या मुलीला समजावते की अगं तू तिला असं का म्हणालीस, तिला आई नाही म्हणून ती म्हणे मला आई म्हणून हाक मारली. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की मॅम अहो आई नाही म्हणून कोणाला सुद्धा आई म्हणून हाक मारायची का, असं थोडं असतं, मी फक्त तिला एवढंच म्हणाले तर तिने लगेच मला मारले. ही आरोहीला म्हणते की हे बघ अगं आरोही, कोणी कितीही आपल्याला चिडवले तरी सुद्धा मारामारी करणे हे यावरचं उत्तर नसतं. हे बघ तू तिला मारलंस, त्यामुळे तू तिला सॉरी म्हण बरं. आरोही म्हणते की नाही माझी चूक नाही ना, मग मी काय हिला सॉरी म्हणू, मी सॉरी नाही म्हणणार, ती मला अगोदर सॉरी म्हटली पाहिजे कारण तिने मला अगोदर चिडवलं, मग मी तिला का सॉरी म्हणू. तेव्हा आता रमा आरोहीकडे बघत असते. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा ही प्रेमाने आरोहीला समजावते की हे बघ जर मी तुझी आई असती तर तू माझं ऐकलं असतं का. तर आरोही म्हणते की हो. तर मग रमा म्हणते की मग तू असं समज की मी तुझी आई आहे म्हणून आणि तिला सॉरी म्हण. तर आता आरोही कान पकडून तिला सॉरी म्हणते.
असते। तेव्हा रमा आता खुश होत आरोहीचे जे काही अगदी विस्कटलेले केस आहे तर ते आपल्या हाताने ती विंचरून देत असते। आरोहीला खूप असा आनंद होतो आणि रमा सुद्धा आरोहीकडे बघून खुश होऊन हसते। तेव्हा आता रमाने छान असे 2 वेण्या आरोहीच्या घालून दिलेल्या असतात। तर आता अक्षय जेव्हा घरी येतो आणि आरोही धावतच येते आणि आता ती बाबांना म्हणते की बाबा तू आलास। तेव्हा आता अक्षय आरोहीच्या ज्या 2 वेण्या बघतो तर त्याला रमाची आठवण होते। जेव्हा आता पहिल्यांदा रमा आणि त्याची अगदी भेट झाली होती तेव्हा 2 वेण्या घातलेल्या होतात, अगदी सेम टू सेम तेच वेण्या आता आरोहीने घातलेल्या असतात। अक्षयला आता त्या 2 वेण्या बघून धक्काच बसतो। अक्षय विचारतो की 2 वेण्या आणि 2 वेण्या तुझ्या कोणी घातल्या। तेव्हा आता आरोही शांत असते। तेव्हा मित्रांनो आता ह्या 2 वेण्या ज्या आर.के. मॅडमने घातलेल्या आहेत तर आता आरोही अक्षयला याबद्दल सांगणार का ते बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।